आज आपल्या देशातील तरुणांपुढे सर्वात मोठं चॅलेंज कोणतं आहे? देशाचं लोकशाही वाचवणं, देशाचं संविधान मजबूत करणं, आपली जी स्वप्न आहेत ते पूर्ण करणं, स्वतःसाठी रोजगार कुठे मिळेल त्याचा विचार करणं, आपले जे भवितव्य आहे ते सुरक्षित आहे की नाही याचा विचार करणं, आपल्या देशातील जे सरकार आहे ते योग्य प्रकारे कार्य करत आहे की नाही हे पाहणं, सबका साथ सबका विकास हे बोललं गेलेलं आहे ते खरंच योग्य प्रकारे पूर्ण होत आहे की नाही याचा विचार करणं, की फक्त आपल्या देशामध्ये सर्वात मोठी समस्या नशामुक्ती आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत। आज तुमच्या समोर मी दोन उदाहरणं ठेवणार आहे आणि ही दोन उदाहरणं जर तुम्ही योग्य प्रकारे समजून घेतली तर आपल्या देशाचा जो कारभार आहे तो कशा प्रकारे चाललेला आहे ते तुम्हाला समजेल। कारण हा जो कारभार जे चालू आहे ना तो आपल्या देशामध्ये जे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत, एक काँग्रेस आणि दुसरा बीजेपी, आणि या दोन्ही पक्षांना केंद्रामध्ये सरकार चालवण्याचा प्रचंड अनुभव आहे। आणि ज्या प्रकारे आज देशामध्ये गेल्या 10-11 वर्षापासून ज्या प्रकारे कारभार चालू आहे त्या कारभारावर मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। आणि वोट चोरीसारखे विषय असतील किंवा भ्रष्टाचार असतील किंवा संपत्तीचं केंद्रीकरण होण्याचा विषय असेल किंवा एक दोन लोकांचीच घरं भांडण्याचा विषय असेल आणि 80 करोड लोकांना मोफत रॅशनवर ठेवण्याचा विषय असेल किंवा फक्त योजनांच्या नावाने लोकांना भुलवण्याचा विषय असेल किंवा जाती धर्मामध्ये वाटून त्यांना त्याच्यामध्ये गुंतवण्याचा विषय असेल, असे वेगवेगळे जे विषय आहेत त्या विषयावर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत। आणि एवढंच नाही तर जे आरोप झालेले आहेत ते सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेले आहेत, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारे योग्य प्रकारचा निर्णय किंवा सरकारच्या विरोधात एकही निर्णय गेल्याचं आम्हाला पाहण्यात आलेलं नाही किंवा आम्ही ऐकलेलं नाही। परंतु आज जो विषय मी तुमच्याशी बोलणार आहे तो विषय जनतेसाठी किंवा नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, तो तुम्ही समजून घेतला पाहिजे। कारण ही लोकशाही आपले जे अधिकार आहेत त्याच्याशी संबंधित आहे आणि सरकार किंवा सरकारमध्ये बसलेला जो पक्ष आहे तो कशा प्रकारे लोकांशी राजकारण करत आहे हे याच्यामधून समजून तुम्हाला येईल। आणि म्हणून हा विषय जो आहे हा गंभीर आहे, समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि नागरिकांचा जो काही अधिकार आहे त्याच्याशी हा संबंधित आहे। म्हणून दोन उदाहरणं आपण समजून घेऊया किंवा दोन सध्या राजकीय पक्ष ज्या प्रकारे एकमेकांना भिडलेले आहेत आणि ज्या प्रकारे आरोप आणि प्रत्यारोप सुरू आहेत त्यामधून हा विषय किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या लक्षात येईल। म्हणून हे उदाहरणं सांगण्या अगोदर मी तुम्हाला हे सांगतोय की खूप महत्त्वाचं आहे, लोकशाही संबंधात तुमच्या आणि आमच्या जीवनासंदर्भातला हा विषय आहे। म्हणून हा समजून घेण्यासाठी कृपया आपल्या मनाची तयारी करा आणि आपण आपल्या विषयाला सुरुवात। गेल्या वर्षभरापासून तुम्ही ऐकताय पाहताय संसदेमध्ये सुद्धा गोंधळ निर्माण झालेला होता आणि राहुल गांधींनी जो वोट चोरीचा जो विषय आहे तो लावून धरलेला आहे आणि महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली इत्यादी ठिकाणी ज्या प्रकारे मतांची हेराफेरी झाली किंवा ज्या प्रकारे त्या ठिकाणी मत चोरीचे आरोप झाले त्याविषयी राहुल गांधींनी वेगवेगळ्या प्रकारे आरोप केलेले होते। एवढंच नाही तो पुराव्यासहित प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांपुढे हा जो मत चोरीचा जो विषय आहे तो त्यांनी लावून धरला आणि आता सुद्धा त्यांनी एक वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी पुराव्यानिशी सर्व काही सिद्ध करायचा प्रयत्न केला आहे की देशामध्ये जे मतांची जी चोरी आहे ती वोटर लिस्टमध्ये घोळ करून मतांची चोरी केली जात आहे आणि लोकांचा जो लोकशाहीमध्ये सरकार निवडण्याचा अधिकार आहे त्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। आणि ह्याच्या आधारावरच जे सरकार आहे मध्ये केंद्रात असेल किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे जे सरकार जे निवडून येत आहेत ती मतांची चोरी करून निवडून येत आहेत अशा प्रकारचा आरोप विरोधी पक्ष नेते लोकसभेचे राहुल गांधी यांनी केलेला आहे। आणि त्यांच्या आरोपामध्ये तथ्य असल्याचं वाटतंय, कारण की 2014 पर्यंत जी पार्टी देशाच्या राजकारणामध्ये 4 ते 5 राज्यामध्येच फक्त सत्तेमध्ये होती आणि ज्या ठिकाणी हे लोक 20-25 वर्ष त्यांची सत्ता होती त्या ठिकाणी सुद्धा त्यांना स्ट्रगल करावा लागला होता परत निवडून येण्यासाठी आणि जेवढी त्यांना सीट पहिल्या वेळेस मिळाली त्यापेक्षा कमी सीट झालेले हे पाहायला मिळत होतं। परंतु 2014 नंतर मात्र हा जो विजयी जो घोडदौड आहे ती सुरुवात झालेली आहे आणि ती जी पक्ष आहे तो आज देशातील 20 राज्यांपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोठा वाटा हा सांगितलं जातं की एका व्यक्तीचा आहे आणि त्याच्या करिश्म्यावर हे सगळं चाललेलं आहे। आणि परंतु वेगवेगळ्या प्रकारे एवढंच नाही तर त्या ठिकाणी ह्याला जो काही आधार आहे तो हा आहे की
निवडणुकीच्या अगोदरच सांगितलं जातं की एवढे आमच्या सीट येणार, एवढे आम्हाला बहुमत मिळणार, यामध्ये आम्हीच सत्तेमध्ये येणार, एवढ्या आमच्या जागा येणार, 150 जागा येतील, 165 जागा येतील किंवा ह्या राज्यामध्ये आम्हालाच बहुमत मिळणार, आमचीच सत्ता येणार, आम्हाला अँटी इन्कम्बन्सी लागत नाही, आमचं जे काम आहे ते खूप प्रचंड काम आहे, प्रचंड विकास आम्ही केलेला आहे, म्हणून आमचीच सत्ता येणार, हे छातीठोकपणे सांगितलं जातं. आणि एवढंच नाही, ते चॅलेंज दिलं जातं की हे आमची सत्ता येणार आणि जे काही सर्वे येतात ते त्या हिशोबाप्रमाणे सर्व काही घडतंय. आणि म्हणून एक प्रकारे जसं काही डिझाईन केल्यासारखं हे सांगितलं जातं. 2014 पूर्वी असं कोणीही, तुम्हाला आठवत असेल की कधीही असं सांगण्याचा प्रयत्न केला नाही की आमच्या एवढ्या जागा येतील किंवा आम्ही एवढ्या मतांनी जिंकणार आहोत किंवा या ठिकाणी आम्हाला बहुमत मिळणार आहे, आमची सत्ता येणार आहे. कारण त्याच्या अगोदरपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की सरकार बनवणं किंवा सरकार पाडणं हे लोकांच्या हातामध्ये आहे, पार्टीच्या हातामध्ये नाही. पार्टीच्या हातामध्ये फक्त प्रचार करणं आहे, तुमचे जे मुद्दे आहेत ते तुम्ही लोकांपुढे मांडा, परंतु अधिकार हा लोकांचा आहे, जनतेचा आहे, नागरिकांचा आहे की आम्हाला कोणतं सरकार पाहिजे, कोणत्या पक्षाला आम्ही पाठिंबा देतो हे ठरवण्याचा अधिकार हा लोकांचा आहे. परंतु ज्यावेळेस असं सांगितलं जातं की आमच्या एवढ्या जागा येतील, आमच्या तेवढ्या जागा येतील, आणि ही जर विशेष प्रकारे जर तुम्ही पाहिलं ना तर 2024ची निवडणूक ही एक प्रकारे माइलस्टोन आपण धरू शकतो. कारण 2024च्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की आपकी बार 400 पार. आणि हे सांगत असताना त्याच्या अगोदर जर 2-3 महिन्याचं जर तुम्ही क्रोनॉलॉजी बघितली, इतिहास बघितला, तर तुमच्या लक्षामध्ये एक येईल की जे काही त्यांचे नेते आहेत, त्यांच्या पक्षाचे नेते हे उघडपणाने सांगत होते की जर आम्हाला 400+ जागा मिळाल्या, जर 2-3 बहुमत आम्हाला मिळालं तर निश्चितपणाने आम्ही संविधान बदलणार, असं त्यांच्या नेत्यांनी जाहीर सभांमध्ये सांगितलेलं होतं. आणि म्हणून 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहाल की ज्या प्रकारे मतचोरीचा हा जो किंवा मतचोरी हा विषय त्यावेळेस नव्हता, परंतु संविधान हा विषय ऐरणीवर आला आणि जे काँग्रेस आहे त्यांनी संविधान बचाव हा नारा दिला. आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या त्या तुम्हाला माहिती आहेत. आणि म्हणून जी सत्तेमध्ये बसलेला जो पक्ष आहे तो 240 पर्यंत गेला, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आज ज्यावेळेस पूर्ण इन्व्हेस्टिगेशन होतं आहे आणि आरोपाची पडताळणी केली जाते आणि मतचोरीचा जो आरोप लावला जातो आहे, त्याच्यामधून एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की 240 जागा पण ज्या मिळालेल्या आहेत त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत, की त्यासुद्धा मतचोरी करूनच जिंकलेल्या आहेत, किंवा ही जी वेगवेगळी राज्ये जी जिंकली जात आहेत ती सुद्धा खरोखर लोकांनी निवडून दिलेली आहेत का फक्त ह्यांनी आतमधून सेटिंग करूनच ही निवडून आलेले आहेत, असा संशय आज लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि जो निवडणूक आयोग आहे हा याच्यामध्ये मुख्य स्वरूपामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा आहे. कारण राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा जो निवडणूक आयोग आहे हा सत्ताधारी पक्षाच्यासाठी काम करत आहे. आणि ज्या प्रकारे त्याची निवडणूक झालेली आहे आणि पंतप्रधान, गृहमंत्री या दोघांनी मिळून विरोधी पक्ष नेत्याचं मत लक्षात न घेता ह्याची निवड केलेली आहे. आणि त्यावरून एक गोष्ट स्पष्टपणे समजते की निवडणूक आयुक्त निवडण्यापासून ह्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे. आणि निवडणूक आयुक्ताची जी नेमणूक असते त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजला सुद्धा बाहेर काढण्यात आलं त्या कमिटीमधून. आणि तिघांची कमिटी सरकारमधले लोक हे निवडत आहेत. त्याच्यामुळं सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस सरकारमधले लोक निवडतात त्यावेळेस ते असाच माणूस निवडणार की जो आपल्यासाठी काम करेल किंवा आपल्या फायद्याचा आहे, आपण जे सांगेल तेच तो ऐकणार, अशा प्रकारे ते निवडला जाईल. परंतु त्यांनी जर त्याला विरोध केला कोणत्याही गोष्टीला तर तो त्या ठिकाणी राहू शकत नाही. ही फॅक्ट आहे. आणि ह्याचा वेगवेगळ्या प्रकारे आपण वेगवेगळ्या देशांमध्ये जे आपण उदाहरणं बघितली तरी ही गोष्ट स्पष्ट होते. म्हणून देशामध्ये सध्या जो आरोप राहुल गांधींनी केला किंवा परवाची जी प्रेस कॉन्फरन्स आहे त्याच्यामध्ये जे मतचोरीचा जो फक्त केवळ आरोप नाही केला तर जे मतचोरी कशा प्रकारे होती त्याचं जे मोडस ऑपरेंडी आहे ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं लोकांना, साक्षीदारांना त्या ठिकाणी त्यांनी उभं केलं आणि सांगितलं की हे लोक आहेत की ज्यांनी लोकांचे, आपल्या शेजारी पाजाऱ्याची मतं ह्यांनी कमी केलेली आहेत आणि डिलीट केलेली आहेत किंवा ॲड केलेली आहेत आणि ह्यांना हे माहिती नाही. आता एवढं सगळं ओपन अँड शट केस असताना सुद्धा निवडणूक आयोग ह्याच्यावर उत्तर देत नाही. परंतु जे BJP आहे आणि त्यांचे जे नेते आहेत आणि जे प्रवक्ते आहेत ते मात्र निवडणूक आयोगासाठी जोरदार बॅटिंग करत आहेत.
ते मात्र सांगत आहेत की लोकशाहीच्या विरोधात मध्ये राहुल गांधी बोलत आहेत. किंवा राहुल गांधीचं जे परवाचं जे ट्विट आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जे जेनजी आहेत किंवा जे तरुण आहेत, जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, ज्यांना देशावर जे प्रेम करतात, जे संविधानावर प्रेम करतात, लोकशाहीवर प्रेम करतात, आणि ते लोक पुढे येतील आणि देशाचं संविधान किंवा देशाची लोकशाही याचं रक्षण करतील. आणि ह्याचा अनुभव 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण घेतलेला होता. कशा प्रकारे लोकांनी बनारससारख्या ठिकाणी किंवा अयोध्यासारख्या ठिकाणी सुद्धा त्यांनी दाखवून दिलं की लोक ज्यावेळेस एखादी गोष्ट ठरवतात त्यावेळेस ते करू शकतात. आणि म्हणून ह्याची जी उदाहरणं आहेत त्याला ट्विस्ट करण्याचा प्रयत्न देशामध्ये सुद्धा सुरू आहे. आणि ह्याला राहुल गांधींचं जे वक्तव्य आहे ते देशविरोधी आहे किंवा नक्षलवादी प्रेरित आहे किंवा शहरी नक्षलवादी आहेत, अशा प्रकारची एक उदाहरणं देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. परंतु त्याच्या मागचा जो उद्देश आहे तो समजून घेणं महत्त्वाचं आहे. नेपाळमध्ये, श्रीलंकेमध्ये, बांगलादेशमध्ये जे उठाव झाले आणि ज्या प्रकारे सरकारातील ते उद्धवली गेली त्याच्या मागे एक पॅटर्न होता, आणि तो म्हणजे सरकार लोकांसाठी काम करत न करता सरकार हे काही लोकांसाठी काम करत होतं. त्याच्यामध्ये काही लोकांचंच हित बघितलं गेलं, काही लोकांनाच मोठं केलं, किंवा जे त्याच्यामध्ये जे लोक आहेत, जे सरकारमध्ये बसलेले मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांचे पोरं असतील, ह्यांच्याविषयीच जास्त विचार केला गेला. किंवा ते फॉरेनला शिकतायत, त्यांचे लाईफस्टाईल जबरदस्त आहे आणि सर्व काही त्यांचा जो शोषा आहे त्याच्या विरोधामध्ये लोकांचा उठाव होता. किंवा देशामध्ये असलेला भ्रष्टाचार, बेरोजगारी, गरिबी, ह्या सर्व गोष्टींचा जो विचार होता त्याच्या विरोधामध्ये ते वातावरण तयार झालं. आणि ज्या प्रकारे देशामध्ये लोकांमध्ये विषारी विचारधारा पसरवण्याचा प्रयत्न केला, दोन धर्मांना एकमेकाविरुद्ध उठवण्याचा प्रयत्न केला, किंवा या ठिकाणी एक विचारधारा थोपण्याचा प्रयत्न ज्यावेळेस त्या ठिकाणी सरकार करायला लागलं, आणि त्या ठिकाणी एकाच धर्माची किंवा एकाच जातीतील हे सगळ्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं ते एका कुटुंबातील, एका जातीतील, किंवा ज्यांना उच्चवर्णीय म्हणतात त्या उच्चवर्णीय लोकांनीच देशातील सत्तेवर कब्जा करायचा प्रयत्न केला. आणि बाकीचे जे त्या ठिकाणी जे बहुजन समाज आहे किंवा इतर जे ज्यांना मागास समाज म्हणतात त्यांना मागे टाकण्याचा प्रयत्न केला, किंवा त्यांना फक्त गरिबीमध्ये ठेवून त्यांची मतं घेऊन सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न केला. किंवा ज्यावेळेस त्यांना हे समजलं की आपल्याला ह्या लोकांच्या मतांची गरज नाही आहे, आपण स्वतः सत्तेमध्ये येऊ, ह्याची ज्यावेळेस त्यांची खात्री झाली त्यावेळेस त्यांनी एक प्रयत्न केला की त्यांच्या मनातली जी भीती आहे की लोक आपल्याला निवडून देतील, ह्या भीती गेल्यानंतर मात्र त्यांनी स्वतःला जे काय करायचं आहे त्यासाठी त्यांनी स्वतःला तयार केलं. आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं की इथून पुढचे 40-50 वर्ष आमची सत्ता राहणार, आणि ह्या सत्तेला जो काही सपोर्ट आहे तो निवडणूक आयोगाचा आहे. अशा प्रकारचं वातावरण आज देशामध्ये तयार झालेलं आहे. तर लोकांमध्ये ही भावना निर्माण झालेली आहे की निवडणूक आयोग हा एका पक्षाला सपोर्ट करत आहे आणि त्याची जी संविधानाची जी दिलेली जबाबदारी आहे तो पूर्ण करत नाहीये. संविधानाने जरी त्याला स्वायत्ता दिलेली असेल तरी मनमानी करायच्या कारभाराचा ऑर्डर किंवा मनमानीपणा कारभार करायचा त्याला अधिकार दिलेले नाहीत, हे निवडणूक आयोग विसरलेला दिसतोय. आणि म्हणून आता लोकांनाच हे समजून घेतलं पाहिजे की निवडणूक आयोगावर जे आरोप या ठिकाणी राहुल गांधी करत आहेत त्या आरोपांमध्ये दम आहे, आणि म्हणूनच निवडणूक आयोग त्या आरोपापासून पळ काढत आहे. हे एक उदाहरण मी तुमच्यासमोर यासाठी दिलेलं आहे की गेल्या 1 वर्षापासून देशामध्ये जे विरोधी पक्ष नेते आहेत लोकसभेचे, राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे एक वादळ उठवलेलं आहे आणि ज्या प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केलेले आहे, आणि हे आरोप वोट चोरीपर्यंत न राहता त्यांनी वोटर अधिकार यात्रा सुरू केली. SIR ज्या प्रकारे बिहारमध्ये राबवलं गेलं त्याच्यावर त्यांनी आवाज उठवला. त्याचप्रमाणे बिहारमध्ये कशा प्रकारे 65 लाख लोकांची नावं कट गेली, SIR ज्या प्रकारे केलं गेलं आणि ज्या प्रकारे त्या ठिकाणी मनमानी कारभार करायचा प्रयत्न केला गेला त्याच्याविषयी सुप्रीम कोर्टामध्ये पण केसेस दाखल झाल्या. परंतु आज जे प्रकरण जेनजीपर्यंत आलं आणि ज्या प्रकारे त्याला बॅकग्राऊंड नेपाळचं दिलं गेलं त्याच्यानंतर मात्र सरकारमध्ये अस्वस्थता पसरल्याचं दिसतंय. आणि त्यांनी एक प्रयत्न केलेला आहे की जे काही वातावरण च्या विरोधामध्ये निर्माण होत आहे किंवा ज्या प्रकारे सरकारला
हे जे उदाहरणं दिली जात आहेत त्याच्यावर त्यांना उत्तर द्यायला तोड नाही. किंवा ज्या प्रकारे राहुल गांधींनी सांगितलं की थोड्या दिवसामध्ये हायड्रोजन बॉम्ब पण मी आणणार आहे, आणि त्यामुळं सरकारमध्ये एक घबराट पसरल्याचं स्पष्ट दिसत आहे. कारण ज्या प्रकारे त्यांचे जे नेते आहेत, त्यांचे जे मंत्री आहेत किंवा जे नेते आहेत, ज्या प्रकारे ते आज बोलत आहेत आणि ज्या प्रकारे ते सांगत आहेत की ह्यांची हे असं होईल तसं होईल, किंवा जर उठाव झाला तर हे होऊ शकतं, किंवा आम्ही त्यांच्या जयंतीवर आहोत, हे सांगण्यामागचा जो उद्देश आहे तो स्पष्टपणाने दिसतोय की त्यांना सुद्धा हे मान्य झालेलं आहे की देशामध्ये काही 1-2% लोकांच्या हातामध्ये देशाची संपत्ती जमा झालेली आहे. देशामध्ये 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आहे. ज्या देशाला आज 65% देशातील तरुण, आज जे तरुण आहेत त्यांना आज रोजगार नाही आहे, त्यांना आत्मनिर्भर बनण्याचा सल्ला दिला जातोय, त्यांना स्टार्टअप करायचा सल्ला दिला जातोय, आणि देशामध्ये कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे गेल्या 10-11 वर्षामध्ये निर्माण झालेले नाहीत. गरिबी, बेरोजगारी आणि भूकमारी ही मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे. लोकांकडे पैसा नाही आहे. लोकांनी स्वतःचं जे काय सोनं होतं ते त्यांनी काढून टाकलेलं आहे. ते विकायची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. त्यांची बँकेमध्ये जे एफडी होती ते त्यांना आता तोडावं लागत आहे. आणि लॉकडाऊन नंतर ज्यावेळेस लॉकडाऊनमध्ये लोक रस्त्यावर मरत होते, तर रेल्वे खाली मेले, किंवा रस्त्याने चालत हजारो किलोमीटर ते मेले, एकाएकी लॉकडाऊन अर्ध्या तासामध्ये 3 तासामध्ये लावून ज्या प्रकारे परिस्थिती हाहाकार माजवला, ज्या प्रकारे नोटबंदी झाली, ज्या प्रकारे पुलवामाचा अटॅक झाला त्याचा आजपर्यंत कोणताही शोध लागलेला नाही, हे आणि ज्या प्रकारे महिलांना निर्वस्तीय जे आपले भारतीय राहतात ते त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ते सुद्धा अशा प्रकारची जे रण आहे किंवा ज्या प्रकारे ते तिकडे धाव आहे ती सुरू करणार आहेत, किंवा तो अशा प्रकारचे कार्यक्रम विदेशामध्ये सुद्धा होणार आहेत. त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की हा जो मुद्दा आहे, जो मतचोरीचा मुद्दा, तो तरुणांशी जोडलेला आहे. राहुल गांधींनी जे ट्विट केलं आणि जेनझीला एक आव्हान केलं, त्या आव्हानाला काट देण्याचा हा प्रयत्न आहे काय, अशी शंका आज लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. कारण जे सरकार आज नशामुक्तीची बात करत आहे त्यांनी पहिल्यांदा हे उत्तर दिलं पाहिजे की देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हजारो करोड रुपयाचे जे ड्रग्ज आहेत ते वेगवेगळ्या बंदरांवर सापडले, त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली, ते ड्रग्ज कुठून आले, कशा प्रकारे या देशामध्ये पसरले गेले, आणि आजही देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये ड्रग्जचा साठा हा सापडतो, त्याला जबाबदार कोण. दुसरी गोष्ट, देशामधील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बातम्या आम्ही रोज ऐकतो की सरकारी ज्या शाळा आहेत त्या बंद केल्या जात आहेत, आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर दारूच्या दुकानांना परमिशन दिली जात आहे. मग ही दारूची दुकानं हे नशामुक्तीसाठी दिली जात आहेत का नशा युक्तीसाठी दिली जात आहेत, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एका बाजूने शाळा बंद करताय, दारूचे दुकान उघडताय, दुसऱ्या बाजूने ड्रग्सचा कारभार मोठ्या प्रमाणावर देशात चालू आहे, तिसऱ्या बाजूने बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर देशात वाढतीये. आणि बेरोजगारी, नशामुक्तीचं मुख्य कारण काय असतं? तरुणांना ज्यावेळेस रोजगार मिळत नाही, ज्यावेळेस ते स्वतःच्या पायावर उभे नसतात, जेव्हा त्यांच्यामध्ये नैराश्य येतं, ज्यावेळेस त्यांना वाटतं की आपल्या पुढं आपलं जे भविष्य आहे ते अंधकारामध्ये आहे, त्यावेळेस नशामुक्तीकडे लोक जातात किंवा तरुण जातात किंवा आत्महत्येपर्यंत ते जातात. आणि म्हणून सरकारचं हे कर्तव्य आहे, सरकारचं हे काम आहे, आणि संविधानाने हे कर्तव्य सरकारला दिलेलं आहे की रोजगार निर्मिती करणं हे सरकारचं काम आहे. 2014मध्ये सांगितलं होतं की बहुत हो गए बेरोजगारी की मार, आपकी बार ये सरकार, आणि त्यावेळी सांगितलं होतं की दरवर्षी 2014मध्ये सांगितलं होतं की आम्ही दरवर्षी 2 करोड रोजगार देऊ. ह्याचा अर्थ 11 वर्षामध्ये 22 करोड रोजगार मिळणं हे लोकांना अपेक्षित होतं. परंतु सध्याची परिस्थिती काय आहे ही जर आम्ही पाहिली तर आम्हाला बघायला मिळतंय की आत्मनिर्भरचा नारा दिला गेलेला आहे आणि स्टार्टअपच्या वर भर दिला जात आहे की जेणेकरून लोकांनी बँकेकडून कर्ज घ्यावं आणि स्वतःचा उद्योगधंदा करावा. परंतु ज्यांच्याकडे स्किल नाही, ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं नॉलेज नाही, ते कशा प्रकारे स्टार्टअप सुरू करणार हा विषय मात्र बोलण्याचं टाळलं जात आहे. त्याचप्रमाणे जर सरकारी जर स्थिती बघितली, सरकारी नोकऱ्या ह्या रिक्त पदावर पडलेल्या आहेत. लाखो रिक्त जागा सरकारी पदांच्या
पडलेले आहेत किंवा खाली आहेत, परंतु त्या ठिकाणी भरती केली जात नाही. कंत्राटी भरतीला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे. असे नियम आणि असे कायदे बनवलेले आहेत की जेणेकरून जे कंपन्या आहेत त्यांचा फायदा होईल आणि 12-12 तास काम केलं पाहिजे, अशा प्रकारचे नियम आणि कायदे हे बनवण्याचा प्रयत्न केला आहे, पॉलिसी बनवली जात आहे. अशा वेळेस ज्यावेळेस सरकार हे लोकांसाठी सबका साथ सबका विकास अशा गोष्टी करतं, परंतु ज्यावेळेस लोक बघतात की आमचा सर्वांचा विकास होत नाहीये, जर इकॉनॉमी वाढते तर आमचं सुद्धा पर कॅपिटल इन्कम वाढलं पाहिजे. जर देशामध्ये आम्ही म्हणतो की आम्हाला विकसित व्हायचं आहे, तर सर्वात पहिल्यांदा जे 50% ज्या महिला आहेत त्यांना शिक्षित केलं पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणात अनेक असे राज्य आपल्या देशामध्ये आहेत की ज्यामध्ये स्त्रियांचं जे साक्षरतेचं प्रमाण आहे हे खूप कमी आहे. आणि अशा प्रकारे जर त्यांना फक्त टॉयलेट देऊन, त्यांना गॅस सिलेंडर देऊन, त्यांचे बँकेमध्ये पैसे देऊन त्या महिलांचा विकास कसा होणार हे सरकारने सांगितलं पाहिजे. सरकार पैसे का देते आणि सरकारने हा पैसे कशासाठी दिला पाहिजे हा सुद्धा प्रश्न लोकांनी विचारला पाहिजे. कारण पैसे देणं म्हणजे आम्हीच टॅक्स देणार, त्या टॅक्सच्या पैशातून तुम्ही आम्हाला परत देणार, हा काय प्रकार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर इकॉनॉमी वाढवायची असेल, मग चायना असेल, अमेरिका असेल किंवा जेवढे पण विकसित देश आहेत त्या सर्वांची जी इकॉनॉमी वाढली ती पर कॅपिटल इन्कम लोकांचा वाढला म्हणून वाढलेली आहे. परंतु आज देशामध्ये असमानता ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि जर सांगितलं जातं की डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीजमध्ये सरकारची जबाबदारी आहे की सरकारने देशामध्ये 2 गोष्टी केल्या पाहिजेत. एक म्हणजे समानतेवर काम केलं पाहिजे आणि ती समानता आर्थिक, सामाजिक, राजकीय सर्व प्रकारची असली पाहिजे. सरकारचं हे कर्तव्य आहे की लोकांच्या एका ठिकाणीच संपत्ती ही साठता कामा नये, तर ती संपत्तीचं समप्रमाणात वाटप झालं पाहिजे. ही जबाबदारी सुद्धा सरकारची आहे आणि सरकारने आज त्या जबाबदारी गेल्या 11 वर्षामध्ये त्या बाबतीमध्ये एकही काम झाल्याचं दिसत नाही. की जी संपत्ती आहे ती 1-2% लोकांच्या हातामध्येच गेलेली आहे आणि बाकी 80 करोड लोक आज सरकारकडे मोफत रॅशन या योजनेवर जगत आहेत. आणि दुसरी गोष्ट, सरकारने देशामध्ये समतेचं वातावरण, सर्वधर्म समभावाचं वातावरण, सबका साथ सबका विकासचं वातावरण हे दिसलं पाहिजे. परंतु गेल्या काही वर्षापासून जो काही धार्मिक उन्माद आहे तो वाढवला गेलेला आहे. ज्या प्रकारे धार्मिक हिंसाचार आहे तो वाढलेला आहे. आणि त्याचप्रमाणे जो सरकारचं एक काम आहे की लोकांमध्ये सायंटिफिक टेम्पर निर्माण झालं पाहिजे. हे संविधानामध्ये सरकारचं कर्तव्य दिलेलं आहे की सरकारचं हे काम आहे की देशातील लोकांमध्ये सायंटिफिक टेम्पर म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा किंवा धर्मवाद हा वाढता कामा नये, तर त्यांच्यामध्ये तर्कवाद हा वाढला पाहिजे. याच्यावर सरकारने 11 वर्षामध्ये कोणतेही काम केलेलं नाही. त्याच्यामुळं काय झालं आहे की आज देशामध्ये ज्या समस्या आहेत त्या मूळ समस्या ह्या तशाच आहेत. त्याला टच न करता देशाला विकसित करण्याचं स्वप्न दाखवलं जात आहे, परंतु हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. 2047 नाही, 3047 मध्ये पण हे होणार नाही. ज्या प्रकारे देशातलं वातावरण आहे आणि ज्या प्रकारे देशातील लोकांची सर्व प्रकारची आर्थिक सामाजिक स्थिती आहे त्यावरून हे होणं हे अत्यंत अवघड आहे. त्यामुळं हे जे 2 उदाहरणं मी तुमच्यासमोर दिलेली आहेत, एक म्हणजे राहुल गांधी जे विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेचे, त्यांनी आपल्यासमोर मांडलेला जो मुद्दा आहे तो वोट चोरीचा मुद्दा, जो पुराव्यासहित ते समोर घेऊन आलेले आहेत. आणि त्याला काउंटर करण्यासाठी एक प्रकारे देशातील तरुणांना फक्त भ्रमामध्ये टाकण्यासाठी किंवा सरकार तुमची काळजी घेत आहे, सरकार तुमच्या संगती आहे आणि सरकार तुम्हाला नशामुक्त होण्यापासून नशामुक्तीपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे किंवा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये तुम्ही म्हणा की सरकार आमच्या संगती आहे, सरकार आम्हाला आमची किती काळजी करत आहे. त्यामुळं सरकारच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न आपण करू नये, कारण सरकार आपल्या संगती आहे हे दाखवण्यासाठी म्हणून अशा प्रकारे वाढदिवसाच्या मागून हे सर्व काही प्रकार आज आपल्या देशामध्ये चालू आहेत. आणि म्हणून विशेष प्रकारे तरुणांना सुद्धा एक विनंती आहे की तरुणांनी सुद्धा ह्या ज्या देशामध्ये ज्या चाललेल्या गोष्टी आहेत त्या उघड्या डोळ्याने बघितल्या पाहिजेत. कारण ही लोकशाही ही जनतेची आहे, आपली लोकशाही आहे. ह्या ज्या पार्ट्या आहेत ह्या ह्यांना फक्त हे प्रतिनिधी आपले आहेत, ह्यांना कोणताही अधिकार संविधानिक नाही आहे. कारण पार्ट्या
ह्या संविधानाने निर्माण झालेल्या नाही आहेत. कोणतीही पार्टी देशातली ही संविधानाने निर्माण झालेली नाही आहे. ती इलेक्शन कमिशनच्या अंडर जो रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट आहे त्याच्या अंडर ह्या पार्ट्या निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यामुळं ही लोकशाही आणि हे संविधान वी द पीपल, आम्ही हे निर्माण केलं आहे, आमच्यासाठी निर्माण केलं आहे. ही जी व्यवस्था आहे देशामध्ये चालू आहे ते आमच्यासाठी आम्ही निर्माण केली आहे. आमच्या पैशाने आणि आमच्या टॅक्सच्या पैशाने आणि आमच्या मतांनी ही लोकशाही टिकून आहे. आणि गेल्या 75 वर्षामध्ये हे जे देशातील लोकांनी जी लोकशाही टिकवलेली आहे त्याचं श्रेय हे फक्त इथल्या लोकांना जातं. आणि म्हणून जर देशामधचं सरकार ही एका धर्मासाठी, एका जातीसाठी जर चालणार असेल तर लोकांनी याला विरोध केलाच पाहिजे. जर देशातील सरकार सर्व बाजूंनी लोकांना पिळवणूक करून GST मधून म्हणा किंवा इतर मार्गाने म्हणा पैसे गोळा करत आहे, परंतु देशाची साधन संपत्ती ही जी सार्वजनिक मालमत्ता आहे ती जर 1-2 लोकांच्या हातामध्ये जाणार असेल तर त्याला विरोध झालाच पाहिजे. त्याचप्रमाणे सरकारचं काम जे ज्या ठिकाणी कर्तव्य आहे त्यामध्ये जर सरकार कमीपणा करत असेल, लोकांना रोजगार निर्माण करत नसेल, सरकारी नोकऱ्यांची भरती करत नसेल किंवा देशातील जी महागाई आहे तिला नियंत्रण करत नसेल, जो डॉलर 80-88 रुपयापर्यंत गेलेला आहे तो कमी करणार नसेल, जर आपल्या देशाच्या बॉर्डर ह्या सुरक्षित राहणार नसतील आणि घुसखोर करून फक्त राजकारण करणार असेल तर ह्याला विरोध झालाच पाहिजे. त्याचप्रमाणे जे इलेक्शन कमिशन आहे हे स्वायत्त जरी असलं तरी मनमानी कारभार करणार नाही याची जबाबदारी त्या इलेक्शन कमिशनवर आहे. आणि म्हणून इलेक्शन कमिशन किंवा सुप्रीम कोर्ट झालं किंवा सरकार झालं हे सर्व चेक्स अँड बॅलन्सच्या व्यवस्थेखाली आहेत आणि या सर्वांची जबाबदारी जनतेप्रती आहे, कारण जनता या देशाची मालक आहे. आणि म्हणून जनतेचे कर्तव्य आहे की व्यवस्था योग्य प्रकारे चालते की नाही याच्यावर लक्ष ठेवणं आणि ज्या प्रकारे लोकांना फक्त मूर्ख बनवून किंवा दिशाभूल करून किंवा जो मुद्दा आहे तो डायव्हर्ट करण्यासाठी जे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, जे इव्हेंट हे देशामध्ये गेल्या 11 वर्षापासून चालू आहेत, त्या इव्हेंटच्या नादी न लागता सरकारला त्याच्या कामाची जाणीव करून दिली पाहिजे आणि त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. प्रश्न विचारा, कारण ही आपली संविधानिक अधिकार आपल्याला आहे की आपण सरकारला प्रश्न विचारला पाहिजे. आणि सरकार जर चुकीचं काम करत असेल तर त्याचा फटका हा आपल्याला बसणार आहे. आपले जे अधिकार आहेत ते जाणार आहेत. आपली जी संविधानिक जबाबदारी आहे ती आपण पार पाडली पाहिजे. आणि देशातील जे तरुण आहेत त्या तरुणांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही लोकशाही ही आपली लोकशाही आहे आणि त्याचा कोणी गळा घोटणार नाही ना, किंवा तानाशाही प्रकारे ही लोकशाही चालवणार नाही ना, किंवा बोलणं आणि कृती जसं म्हणतात ना की बोलणं हंसाचं आणि चाल गिधाडाची असं जर कोणी वागत असेल तर त्याला आळा घालणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून जे असेल किंवा तरुण असतील किंवा लोकशाहीवादी असतील किंवा ज्यांना वाटतं की संविधान मजबूत झालं पाहिजे, या आपले जे अधिकार आहेत ते सुरक्षित राहिले पाहिजेत, तर त्या लोकांनी जागृत झालं पाहिजे. आणि जे काही वाईट गोष्टी आहेत ज्या आपल्या देशामध्ये चालू आहेत त्याला विरोध हा केलाच पाहिजे. आणि ही प्रत्येकाची आपल्याला संविधानाने दिलेली ही आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. निश्चितपणाने सर्व तरुणांना ही विनंती आहे की जागृत राहा, आपले जे अधिकार संविधानाने दिलेले आहेत त्या संविधानासाठी उभे राहा आणि वेळ प्रसंगी सरकारला प्रश्न विचारा. निश्चितपणाने हे जे 2 मुद्दे मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत की ऊट चोरीचा मुद्दा आणि नशामुक्ती, याच्यामध्ये जे कोण खरं बोलतंय आणि कोण लोकांसाठी उभं आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे आम्ही बनवला होता. तुम्हाला काय तुमचं म्हणणं आहे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासहित. धन्यवाद. 2014 मध्ये सांगितलं होतं की आम्ही दरवर्षी 2 करोड रोजगार देऊ. याचा अर्थ 11 वर्षामध्ये 22 करोड रोजगार मिळणं हे लोकांना अपेक्षित होतं. परंतु सध्याची परिस्थिती काय आहे ही जर आम्ही पाहिली तर आम्हाला बघायला मिळतंय की आत्मनिर्भरचा नारा दिला गेलेला आहे आणि स्टार्टअपच्या वर भर दिला जात आहे की जेणेकरून लोकांनी बँकेकडून कर्ज घ्यावं आणि स्वतःचा उद्योगधंदा करावा. परंतु ज्यांच्याकडे स्किल नाही, ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं नॉलेज नाही, ते कशा प्रकारे स्टार्टअप सुरू करणार हा विषय मात्र बोलण्याचं टाळलं जात आहे. त्याचप्रमाणे जर सरकारी जर स्थिती बघितली, सरकारी नोकऱ्या ह्या रिक्त पदावर पडलेल्या आहेत. लाखो रिक्त जागा सरकारी पदांच्या पडलेल्या आहेत किंवा खाली आहेत, परंतु त्या ठिकाणी भरती केली जात नाही. कंत्राटी भरतीला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे.
असे नियम आणि याचे कायदे बनवलेले आहेत की जेणेकरून जे कंपनी आहेत त्यांचा फायदा होईल आणि 12-12 तास काम केलं पाहिजे अशा प्रकारचे नियम आणि कायदे हे बनवण्याचा प्रयत्न केला आहे, पॉलिसी बनवली जात आहे. अशा वेळेस ज्यावेळेस सरकार हे लोकांसाठी सबका साथ सबका विकास अशा गोष्टी करतं, परंतु ज्यावेळेस लोक बघतात की आमचा सर्वांचा विकास होत नाहीये, जर इकॉनॉमी वाढते तर आमचं सुद्धा पर कॅपिटल इन्कम वाढलं पाहिजे. जर देशामध्ये आम्ही म्हणतो की आम्हाला विकसित व्हायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा जे 50% ज्या महिला आहेत त्यांना शिक्षित केलं पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणात अनेक असे राज्य आपल्या देशामध्ये आहेत की ज्यामध्ये स्त्रियांचं जे साक्षरतेचं प्रमाण आहे हे खूप कमी आहे. आणि अशा प्रकारे जर त्यांना फक्त टॉयलेट देऊन, त्यांना गॅस सिलेंडर देऊन, त्यांच्या बँकेमध्ये पैसे देऊन त्या महिलांचा विकास कसा होणार हे सरकारने सांगितलं पाहिजे. सरकार पैसे का देते आणि सरकारने हा पैसे कशासाठी दिला पाहिजे हा सुद्धा प्रश्न लोकांनी विचारला पाहिजे. कारण पैसे देणं म्हणजे आम्हीच टॅक्स देणार, त्या टॅक्सच्या पैशातून तुम्ही आम्हाला परत देणार, हा काय प्रकार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर इकॉनॉमी वाढवायची असेल, मग चायना असेल, अमेरिका असेल किंवा जेवढे पण विकसित देश आहेत त्या सर्वांची जी इकॉनॉमी वाढली ती पर कॅपिटल इन्कम लोकांचा वाढला म्हणून वाढलेली आहे. परंतु आज देशामध्ये असमानता ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि जर सांगितलं जातं की डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीजमध्ये सरकारची जबाबदारी आहे की सरकारने देशामध्ये 2 गोष्टी केल्या पाहिजेत. एक म्हणजे समानतेवर काम केलं पाहिजे आणि ती समानता आर्थिक, सामाजिक, राजकीय सर्व प्रकारची असली पाहिजे. सरकारचं हे कर्तव्य आहे की लोकांच्या एका ठिकाणीच संपत्ती ही साठता कामा नये, तर ती संपत्तीचं समप्रमाणात वाटप झालं पाहिजे. ही जबाबदारी सुद्धा सरकारची आहे. आणि सरकारने आज त्या जबाबदारी गेल्या 11 वर्षामध्ये त्या बाबतीमध्ये एकही काम झाल्याचं दिसत नाही. की जी संपत्ती आहे ती 1-2% लोकांच्या हातामध्येच गेलेली आहे आणि बाकी 80 करोड लोक आज सरकारकडे मोफत रॅशन या योजनेवर जगत आहेत. आणि दुसरी गोष्ट, सरकारने देशामध्ये समतेचं वातावरण, सर्वधर्म समभावाचं वातावरण, सबका साथ सबका विकासचं वातावरण हे दिसलं पाहिजे. परंतु गेल्या काही वर्षापासून जो काही धार्मिक उन्माद आहे तो वाढवला गेलेला आहे. ज्या प्रकारे धार्मिक हिंसाचार आहे तो वाढलेला आहे. आणि त्याचप्रमाणे जो सरकारचं एक काम आहे की लोकांमध्ये सायंटिफिक टेम्पर निर्माण झालं पाहिजे. हे संविधानामध्ये सरकारचं कर्तव्य दिलेलं आहे की सरकारचं हे काम आहे की देशातील लोकांमध्ये सायंटिफिक टेम्पर म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा किंवा धर्मवाद हा वाढता कामा नये, तर त्यांच्यामध्ये तर्कवाद हा वाढला पाहिजे. याच्यावर सरकारने 11 वर्षामध्ये कोणतेही काम केलेलं नाही. त्याच्यामुळं काय झालं आहे की आज देशामध्ये ज्या समस्या आहेत त्या मूळ समस्या ह्या तशाच आहेत. त्याला टच न करता देशाला विकसित करण्याचं स्वप्न दाखवलं जात आहे. परंतु हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. 2047 नाही, 3047मध्ये पण हे होणार नाही. ज्या प्रकारे देशातलं वातावरण आहे आणि ज्या प्रकारे देशातील लोकांची सर्व प्रकारची आर्थिक सामाजिक स्थिती आहे त्यावरून हे होणं हे अत्यंत अवघड आहे. त्यामुळं हे जे 2 उदाहरणं मी तुमच्यासमोर दिलेली आहेत, एक म्हणजे राहुल गांधी जे विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेचे, त्यांनी आपल्यासमोर मांडलेला जो मुद्दा आहे तो वोट चोरीचा मुद्दा, जो पुराव्यासहित ते समोर घेऊन आलेले आहेत. आणि त्याला काउंटर करण्यासाठी एक प्रकारे देशातील तरुणांना फक्त भ्रमामध्ये टाकण्यासाठी किंवा सरकार तुमची काळजी घेत आहे, सरकार तुमच्या संगती आहे आणि सरकार तुम्हाला नशामुक्त होण्यापासून नशामुक्तीपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे किंवा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये तुम्ही म्हणा की सरकार आमच्या संगती आहे, सरकार आम्हाला आमची किती काळजी करत आहे. त्यामुळं सरकारच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न आपण करू नये, कारण सरकार आपल्या संगती आहे हे दाखवण्यासाठी म्हणून अशा प्रकारे वाढदिवसाच्या मागून हे सर्व काही प्रकार आज आपल्या देशामध्ये चालू आहेत. आणि म्हणून विशेष प्रकारे तरुणांना सुद्धा एक विनंती आहे की तरुणांनी सुद्धा ह्या ज्या देशामध्ये ज्या चाललेल्या गोष्टी आहेत त्या उघड्या डोळ्याने बघितल्या पाहिजेत. कारण ही लोकशाही ही जनतेची आहे, आपली लोकशाही आहे. ह्या ज्या पार्ट्या आहेत ह्या ह्यांना फक्त हे प्रतिनिधी आपले आहेत, ह्यांना कोणताही अधिकार संविधानिक नाही आहे. कारण पार्ट्या ह्या संविधानाने निर्माण झालेल्या नाही आहेत. कोणतीही पार्टी देशातली ही संविधानाने निर्माण झालेली नाही आहे. ती इलेक्शन कमिशनच्या अंडर जो
रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट आहे त्याच्या अंडर ह्या पार्ट्या निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यामुळं ही लोकशाही आणि हे संविधान वी द पीपल, आम्ही हे निर्माण केलं आहे, आमच्यासाठी निर्माण केलं आहे. ही जी व्यवस्था आहे देशामध्ये चालू आहे ते आमच्यासाठी आम्ही निर्माण केली आहे. आमच्या पैशाने आणि आमच्या टॅक्सच्या पैशाने आणि आमच्या मतांनी ही लोकशाही टिकून आहे. आणि गेल्या 75 वर्षामध्ये हे जे देशातील लोकांनी जी लोकशाही टिकवलेली आहे त्याचं श्रेय हे फक्त इथल्या लोकांना जातं. आणि म्हणून जर देशामधचं सरकार हे एका धर्मासाठी, एका जातीसाठी जर चालणार असेल तर लोकांनी याला विरोध केलाच पाहिजे. जर देशातील सरकार सर्व बाजूंनी लोकांना पिळवणूक करून GST मधून म्हणा किंवा इतर मार्गाने म्हणा पैसे गोळा करत आहे, परंतु देशाची साधन संपत्ती ही जी सार्वजनिक मालमत्ता आहे ती जर 1-2 लोकांच्या हातामध्ये जाणार असेल तर त्याला विरोध झालाच पाहिजे. त्याचप्रमाणे सरकारचं काम जे ज्या ठिकाणी कर्तव्य आहे त्यामध्ये जर सरकार कमीपणा करत असेल, लोकांना रोजगार निर्माण करत नसेल, सरकारी नोकऱ्यांची भरती करत नसेल किंवा देशातील जी महागाई आहे तिला नियंत्रण करत नसेल, जो डॉलर 80-88 रुपयापर्यंत गेलेला आहे तो कमी करणार नसेल, जर आपल्या देशाच्या बॉर्डर ह्या सुरक्षित राहणार नसतील आणि घुसखोर करून फक्त राजकारण करणार असेल त्याला विरोध झालाच पाहिजे. त्याचप्रमाणे जे इलेक्शन कमिशन आहे हे स्वायत्त जरी असलं तरी मनमानी कारभार करणार नाही याची जबाबदारी त्या इलेक्शन कमिशनवर आहे. आणि म्हणून इलेक्शन कमिशन किंवा सुप्रीम कोर्ट झालं किंवा सरकार झालं हे सर्व चेक्स अँड बॅलन्सच्या व्यवस्थेखाली आहेत आणि या सर्वांची जबाबदारी जनतेप्रती आहे, कारण जनता या देशाची मालक आहे. आणि म्हणून जनतेचं हे कर्तव्य आहे की व्यवस्था योग्य प्रकारे चालते की नाही याच्यावर लक्ष ठेवणं आणि ज्या प्रकारे लोकांना फक्त मूर्ख बनवून किंवा दिशाभूल करून किंवा जो मुद्दा आहे तो डायव्हर्ट करण्यासाठी जे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, जे इव्हेंट हे देशामध्ये गेल्या 11 वर्षापासून चालू आहेत, त्या इव्हेंटच्या नादी न लागता सरकारला त्याच्या कामाची जाणीव करून दिली पाहिजे आणि त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. प्रश्न विचारा, कारण ही आपली संविधानिक अधिकार आपल्याला आहे की आपण सरकारला प्रश्न विचारला पाहिजे. आणि सरकार जर चुकीचं काम करत असेल तर त्याचा फटका हा आपल्याला बसणार आहे. आपले जे अधिकार आहेत ते जाणार आहेत. आपली जी संविधानिक जबाबदारी आहे ते आपण पार पाडली पाहिजे. आणि देशातील जे तरुण आहेत त्या तरुणांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही लोकशाही ही आपली लोकशाही आहे आणि त्याचा कोणी गळा घोटणार नाही ना, किंवा तानाशाही प्रकारे ही लोकशाही चालवणार नाही ना, किंवा बोलणं आणि कृती जसं म्हणतात ना की बोलणं हंसाचं आणि चाल गिधाडाची असं जर कोणी वागत असेल तर त्याला आळा घालणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून जे असेल किंवा तरुण असतील किंवा लोकशाहीवादी असतील किंवा ज्यांना वाटतं की संविधान मजबूत झालं पाहिजे, या आपले जे अधिकार आहेत ते सुरक्षित राहिले पाहिजेत, तर त्या लोकांनी जागृत झालं पाहिजे. आणि जे काही वाईट गोष्टी आहेत ज्या आपल्या देशामध्ये चालू आहेत त्याला विरोध हा केलाच पाहिजे. आणि ही प्रत्येकाची आपल्याला संविधानाने दिलेली ही आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. निश्चितपणाने सर्व तरुणांना ही विनंती आहे की जागृत राहा, आपले जे अधिकार संविधानाने दिलेले आहेत त्या संविधानासाठी उभे राहा आणि वेळ प्रसंगी सरकारला प्रश्न विचारा. निश्चितपणाने हे जे 2 मुद्दे मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत की ओट चोरीचा मुद्दा आणि नशामुक्ती, याच्यामध्ये जे कोण खरं बोलतंय आणि कोण लोकांसाठी उभं आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे आम्ही बनवला होता. तुम्हाला काय तुमचं म्हणणं आहे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासहित. धन्यवाद.